पाहायला मिळतोय अहमददास दानवे जे माजी विरोधी पक्षनेते एक आमदार आहेत अलिबाग कोकण साईडचे, ते पैशांच्या मोठ्या बंडलांसोबत व्हिडिओ कॉलवरती गप्पा मारतात. आता बघा ना, एका बाजूला शिरसाटांचा व्हिडिओ हा जगाली तिथं बघितलेला आहे. इन्कम टॅक्स आपल्याला सांगते 2 लाखपेक्षा जास्त रोकड तुम्ही कॅशमध्ये आपल्याकडे ठेवू शकत नाही, पण सिगरेट पित पित शिरसाटांकडे करोड रुपये त्या बॅगेमध्ये तिथं पडले होते. नंतर काय सांगतात की तो माझा पैसा आहे. आता तो कसा कमवला हे मी तिथं सिद्ध केलं. 5,000 कोटी जे बुडवलेत सरकारचे, त्यातून त्यांनी तो पैसा आणला. तसंच आज दानवे साहेबांनी जो व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रोकड बरोबर काही लोक त्या ठिकाणी दिसत आहेत. आता याच्यात खोलात जाण्याची जरूरत आहे, पण होतं कसं, शिरसाटांचा व्हिडिओ आला आणि गेला, इन्व्हेस्टिगेशन मात्र सरकारकडनं त्या ठिकाणी केलं गेलं नाही. हे सरकार नेत्यांना आणि आमदारांना जे सत्तेत आहेत त्यांना फेवर करणारं सरकार आहे. जर कुठला एखादा नेता आमदार अडकतो, खास करून तो अजितदादांच्या पक्षाचा नाही तर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा असतो, त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिसमध्ये बोलावलं जातं, मी तुला वाचवतो पण 29च्या आधी तुला आमच्या पक्षामध्ये प्रवेश करावा लागेल, आमच्या पक्षातून तुला निवडणूक लढावी लागेल, अशी भूमिका बीजेपीकडनं त्या ठिकाणी घेतली जाते. हे मी बोलतो असं नाही. 2028 पर्यंत तुम्हीच बघा किती लोक अजितदादांच्या पक्षातून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातून भाजपमध्ये जात आहेत. आणि हे सगळे जे लोक असतील त्यांच्या कुठला ना कुठला तरी भ्रष्टाचाराचा नाही तर चुकीच्या काही गोष्टी केल्याचा डाग 100% त्या ठिकाणी असणार आहे. जे पैसे सापडत आहेत ते पैसे व्यवसायासाठी असतील, बिझनेस असतील, अशा असतील, त्यामुळे ते पैसे भेटले असतील. किंवा आज शिक्षण म्हणत आहे की मॉर्निंग केलेला व्हिडिओ आहे, AI जनरेटेड व्हिडिओ आहे. अहो, तुम्हाला एक सांगायचं आहे, कुठल्याही इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्याला फोन करा, म्हणा की एखाद्या व्यक्तीकडे एका वेळेस किती रुपये सापडू शकतात. 2 लाखाच्या पुढे तुम्हाला तो पैसा वर्षभरात त्या ठिकाणी ठेवता येत नाही. आणि मग इथं करोडो रुपये तुम्ही धंद्यासाठी वापरा, तर चुकीच्या धंद्यातून तुम्ही कमवा. शेवटी चुकीची रोकड ही चुकीची असते. उद्या जाऊन तुम्ही म्हणाल एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं, त्यांनी स्वइच्छेने माझा वाढदिवस होता म्हणून 10 कोटी माझ्याकडे पाठवून दिलं, तर मी भ्रष्टाचार नाही केला पण कॉन्ट्रॅक्टरने माझ्याकडे पाठवलं, हे काही बोलू शकतात. त्यामुळे तिथं पैसा सापडला, तसा व्हिडिओ आला, त्याची शहानिशा झाली पाहिजे. खरं काय खोटं काय लोकांसमोर तिथं येणं महत्वाचं आहे. फक्त यांच्याच बाबतीत नाही, ते शिरसाटांचं सुद्धा शोधलं पाहिजे असं आमचं मत आहे. विरोधी पक्ष नेत्याशिवाय कारण विरोधकांवरती ED आणि CBI पाठवून चौकशी करायची, मात्र सरकारनं या सगळ्याची आता भीती आहे. झालंय असं आहे की ज्यांच्यावर ED लावता आली ती लावून झाली, ज्यांना आपल्याकडे ओढता आलं ओढून झालं. आमच्यासारखे जे राहिलेत ते फक्त आता संघर्ष त्या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे जे काय करायचं होतं ते करून झालं. आता विषय एवढाच आहे की इतका अहंकार आलाय की 220 पेक्षा जास्त आमदार त्यांच्याकडे असल्यामुळे, अहंकार आल्यामुळे त्यांना कोणाचं काही घेणं देणं नाही. शेतकऱ्याला पण फसवलं. आम्ही तिथं कर्जमाफी करू असं सांगितलं, तर 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला दिले. देणार होते की ते 8,500 पर हेक्टर, पण ओव्हरऑल तर तुम्ही रेशो काढला तर 6,000च्या पुढे कुठे गेलं नाही. आमचं म्हणणं होतं 50,000 तुम्ही द्या, जे मजूर आहेत त्यांना 25,000 द्या आणि कर्जमाफी ताबडतोब करा. जूनमध्ये सुद्धा कर्जमाफी हे सरकार त्या ठिकाणी करणार नाही. केली तर लोकसभेच्या आधी नाही तर विधानसभेच्या आधी करतील. मात्र तोपर्यंत 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असेल आणि त्या पूर्ण आत्महत्याला जबाबदार हे सरकार त्या ठिकाणी असेल. त्यामुळे हे सरकार फक्त गोड गोल गोल बोलणारं सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. दादा, दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता आणि धनंजय मुंडे यांनी आरोप केला आणि त्याकरिता मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला की 4 महिन्यानंतर हा परत आंदोलन करणार. एक तुम्ही विषय समजून घ्या की जे कोणी सत्तेत आहेत, माजी मंत्री होते आणि उद्या जाऊन कदाचित मंत्रीसुद्धा त्यांना तिथं केलं जाईल, यांचं कुठं ना कुठंतरी सरकारवर एक प्रेशर आहे. आणि मग ते प्रेशर असल्यामुळेच ही जी गुंड लोक आहेत, जे फरार आहेत, ते अजूनपर्यंत त्या ठिकाणी सापडले नाहीत. आणि त्याच अनुषंगाने काय सामाजिक जे कार्यकर्ते आहेत ते त्यांनी ती भूमिका तिथं घेतली असावी. पण असं जर बघितलं तर कुठेच प्रेशर येऊ नये म्हणून अशा लोकांना जर तुम्हाला इन्व्हेस्टिगेशनमध्ये ओढता आलं तर ते केलंच पाहिजे असं आमचं सुद्धा त्या ठिकाणी मत आहे. शहानिशा केली पाहिजे. फक्त संतोष देशमुखांच्या बाबतीत नाही तर संतोष देशमुखांच्या बाबतीत सुद्धा, महादेव मुंडेंच्या बाबतीत सुद्धा, सूर्यवंशींच्या बाबतीत सुद्धा आणि फलटणमध्ये झालेली जी मुंडे डॉक्टर आहेत त्यांच्या घटनेमध्ये सुद्धा शहानिशा करून खोलात जावं लागेल. नाही तर लोकांनाच रस्त्यावर उतरावं लागेल. त्याशिवाय न्याय या लोकांना मिळेल असं आम्हाला वाटत. रायगडमध्ये महायुतीतील 2 पक्षातील